तर डाळ टमाटर घालून तुम्ही भातासोबत आमटी तर रोजच बनवतो, पण आज मी कैरी घालून ही कैरी घालून डाळीची आमटी बनवली आहे आणि ती भातासोबत खाण्यासाठी एकदम छान आणि टेस्टी पण लागते. तर ह्या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये तुम्ही पण असं कैरी घालून डाळ करून बघा नक्की. नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर डाळ भात तर आपण सारखं बनवतो किंवा डाळ टमाट्याची भाजी तर सारखंच बनवतो. तर आज मी जरा वेगळी पद्धतीने डाळ बनवते. तर इथं अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आणि इथं 2 कैऱ्या घेतल्या त्या, पण त्यातली मी एक कैरी साल काढून चिरून घेणार आहे. तर इथे एक कैरी साल काढून मी चिरून घेतलेली आहे. तर अगोदर ह्या कुकरच्या डब्यामध्ये मी डाळ भात लावते. तर त्यासाठी डाळ अगोदर टाकून घेते. ही डाळ मी 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहे अगोदर. तर 2 पाण्याने मी डाळ धुवून घेतलेली आहे. तर यात थोडंसं पाणी ओतून घेते. तर तुम्ही कुठली डाळ वापरता, तुरीची मुगाची मी टाकले. त्यात जर तुम्हाला मसुरीची डाळ ही जर टाकायची असेल तर तुम्ही दुसरी डाळ सुद्धा टाकू शकता. ही कैरी चिरलेली मी घेतलेली आहे, ही टाकली ह्यात. थोडीशी हळद टाकते. तर इथे मी हळद टाकली आणि थोडंसं पाणी ओतलंय. हळद छान अशी मिक्स करून घेते. ह्या डाळीसोबत भात पण लावून घेते, म्हणजे भात पण आणि डाळ पण दोन्ही पण शिजतंय. तर कुकरच्या डब्यात थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे. तर आता मी 3 शिट्ट्या घेणार आहे कुकरच्या. तर इथं डाळ पण छान अशी शिजली आणि भात पण छान शिजलेला आहे. तर मी थोडंसं डाळीला मॅश करून घेते. तर इथं डाळ छान अशी बारीक झालेली आहे. यात थोडंसं पाणी ओतून घेते. तर आपण आता ह्या डाळीला फोडणी टाकूया. अगोदर मी थोडंसं फोडणीसाठी तेल ओतून घेते. फोडणीसाठी ते साहित्य घेतले मी. थोडासा लसूण घेतलाय, लाल चटणी, कांदा लसूण मसाला, इथं काळं तिखट घेतलंय, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर इथं तुम्हाला काळं तिखट वापरायचं नसेल तर फक्त लाल चटणी वापरा किंवा हिरवी मिरची वापरली तरी चालते. तर इथं तेल छान असं तापलेलं आहे. तर अगोदर मी जिरी मोहरी टाकून घेते. छोटा 1 चमचा जिरी मोहरी टाकले. जिरी मोहरी आपल्याला अगोदर तडतडू द्यायचे. तर जिरी मोहरी छान असे तडतडले. इथं मी लसूण टाकून घेते. लसूण पण लाल होते तोपर्यंत कढीपत्ता टाकते. तर गॅस बारीक केलेला आहे. हे सगळे मसाले घेतलेले, चटणी मसाले कुठले घेतले, फक्त कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि काळं तिखट आणि लाल चटणी वापरलेली. तर आता हे सगळे डाळ मी ह्यात ओतून घेते. तर इथं चवीनुसार मीठ घेतलेले आहे, मीठ टाकून घेते. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, कोथिंबीर पण मी टाकून घेतलेली आहे. तर आपल्याला ह्या डाळीच्या भाजीला छान अशी उकळी खळखळून घ्यायची आहे. तर छान अशी डाळीला उकळी आलेली आहे. मी आता गॅस बंद करते. ही डाळ बघा, कैरी घालून बनवलेली डाळ भातासोबत खाण्यासाठी एकदम छान लागते. त्यासाठी मी अगोदर प्लेट मध्ये भात घेतलेला आहे आणि त्याच्यावर ही डाळ ओतून घेते. तर डाळ टमाटर घालून तुम्ही भातासोबत आमटी तर रोजच बनवतो, पण आज मी कैरी घालून डाळीची आमटी बनवली आहे आणि ती भातासोबत खाण्यासाठी एकदम छान आणि टेस्टी पण लागते. तर ह्या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये तुम्ही पण असं कैरी घालून डाळ करून बघा नक्कीच. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.